तुम्ही हॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट कॅच मी इफ यू कॅन हा पाहिलाय, ज्यात एक तरुण खोटं पायलटचं रूप घेऊन विमान उडवतो. पण विचार करा, जर हा चित्रपट स्क्रीनवरून उतरून खऱ्या आयुष्यात घडला तर असाच एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार कॅनडामध्ये समोर आलाय. एका सिनियर पायलटनं तब्बल 17 वर्ष एअर कॅनडाची मोठी विमानं बनावट लायसन्सवर उडवली. विशेष म्हणजे या दरम्यान त्यानं 900 पेक्षा जास्त फ्लाईट्समधून हजारो प्रवाशांना प्रवास घडवून आणला. पोलिसांच्या मते हा संपूर्ण प्रकार फिल्मी स्टाईल वाटतोय. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत. तर या 59 वर्षांच्या वैमानिकाचं नाव आहे जॉफ्री वॉल. जॉफ्रीनं 1998 मध्ये एअर कॅनडामध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. या पदासाठी त्याच्याकडे वैध कमर्शियल लायसन्स होतं. पण 2009 मध्ये जेव्हा त्याला कॅप्टन पायलट इन कमांड या पदावर बढती देण्यात आली, तेव्हा कॅनडाच्या नियमांनुसार त्याच्याकडे एअरलाईन ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स हे असणं बंधनकारक होतं आणि यासाठी कठीण परीक्षा द्याव्या लागतात. जॉफ्रीनं ही परीक्षा कधीच दिली नाही, तर त्यानं थेट बनावट कागदपत्र आणि खोटं लायसन हे तयार करून एअर कॅनडा आणि तिथल्या विमान वाहतूक नियंत्रक यंत्रणेची दिशाभूल केली. 2009 पासून 2025 पर्यंत म्हणजे तब्बल 17 वर्ष हा माणूस कॅप्टन सीटवर बसून बोईंग 767, 777, 787 सारखी अवाढव्य विमानं उडवत राहिला. त्यानं देशविदेशात 900 पेक्षा जास्त उड्डाणं केली आणि या काळात त्यानं पगार म्हणून जवळपास 30 लाख कॅनेडियन डॉलर्स म्हणजे 20 कोटींपेक्षा जास्त रुपये कमवले. धक्कादायक बाब म्हणजे एअर कॅनडा पायलट असोसिएशन मध्ये एका मोठ्या पदावर सुद्धा तो कार्यरत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की हा प्रकार म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे जनरल प्रॅक्टिसचं लायसन्स असणं, पण तो लोकांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करत असण्यासारखं आहे. मग हा एवढा मोठा घोटाळा उघडकीस कसा आला? तर मार्च 2025 मध्ये टोरंटोच्या पियर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पायलटच्या कागदपत्रांची एक नेहमीची रुटीन तपासणी सुरू होती आणि या तपासणीत जॉफ्री वॉलच्या लायसन्सच्या कागदपत्रांमध्ये अधिकाऱ्यांना काही विसंगती आणि संशयास्पद गोष्टी आढळल्या. एअर कॅनडानं तात्काळ त्याला ड्युटीवरून हटवलं आणि सरकारी यंत्रणेला याची माहिती दिली. जॉफ्रीनं आपला गुन्हा लपवण्यासाठी पोलिसात एक खोटी तक्रार सुद्धा नोंदवली होती आणि यानंतर पोलिसांनी प्रोजेक्ट इकारस अंतर्गत तपास करून अखेर 1 जूनला त्याला अटक केली. त्याच्यावर फसवणूक आणि बनावट कागदपत्र बाळगल्याप्रकरणी 7 गंभीर गुन्हे हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, कारण एअर कॅनडानं स्पष्टीकरण दिलंय की प्रवाशांची सुरक्षा कधीच धोक्यात आली नव्हती, कारण जॉफ्री वॉल हा प्रशिक्षित कमर्शियल पायलट होता आणि त्याची दर 6 महिन्यांनी होणारी अंतर्गत कॉम्पिटन्सी टेस्ट ही त्यानं नेहमी पास केलेली. मात्र लायसन्स नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे कंपनीनं इतर सगळ्या पायलटचं ऑडिट पूर्ण केलं असून इतर कुठेही अशी त्रुटी आढळलेली नाही. विमान वाहतूक क्षेत्रातील या ऐतिहासिक फसवणुकीबद्दल आणि सुरक्षेच्या या त्रुटीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.